पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। सौरभ, मला रिलीव्ह कर, मला मोकळं कर माझ्या कामातून। मला नाही यायचं आता या ऑफिसला। प्लीज रिलीव्ह कर मला। मला सांग कधी रिलीव्ह करशील? मी विचारते तुला काहीतरी, मला उत्तर दे। तुम्ही दिलं उत्तर? मी तुम्हाला 50 वेळा, 100 वेळा, 500, 1000 वेळा एकच प्रश्न विचारत राहिलो की काय झाले मिस अनामिका? तुम्ही माझ्याशी अचानक असं का वागताय? अचानक असं काय बदललंय की तुम्ही माझ्याशी इतक्या परकेपणाने वागताय? मला माझ्या घरच्यांना सोडून तुम्ही अचानक अशा का गेलात? कुठे गेलात? मी सतत वारंवार एकच प्रश्न विचारत राहिलो तुम्हाला की काय झालंय मिस अनामिका? काय झालंय? काय झालंय? काय झालंय? तुम्ही दिलत उत्तर? ते वेगळं आहे सौरभ। का? कारण मी सौरभ पटवर्धन आहे? अरे हा काय सौरभ आहे? हा शहाणा आहे, चांगला माणूस आहे। ह्याच्याशी कसंही वागा, ह्याच्या भावनांशी हवं तेव्हा हवं तसं खेळा। बरं, या बुजऱ्या माणसाला आपल्याशिवाय दुसरं कोण मिळणार आहे? त्यामुळे ह्याच्या भावनांची कदर करू नका असं वाटलं तुम्हाला मिस अनामिका? प्लीज सौरभ। नाही मिस अनामिका, तुम्हाला वाटलं तेव्हा तुम्ही माझ्या आयुष्यात आलात। माझ्यातल्या बुजऱ्या अबोल सौरभला बाजूला करून माझ्यातल्या पट्याला बाहेर काढलात। काय काय म्हणाला होतात तुम्ही? मी या सौरभमधनं पट्या बाहेर काढीन। काढलात, पण पुढे काय? त्याच्यापेक्षा माझं आधीचं आयुष्य बरं चाललं होतं ना मिस अनामिका। एकटा होतो पण सुखी होतो। निदान माझ्या आवडत्या व्यक्तीने माझं मन दुखवावं अशी वेळ कधीच आली नव्हती माझ्या आयुष्यात, आणि ती वेळ तुम्ही आणलीत मिस अनामिका। किती प्रेम करतो मी तुमच्यावर, किती प्रेम करतात माझ्या घरचे सगळे तुमच्यावर। माझ्या विश्वासाची, माझ्या घरच्यांच्या प्रेमाची अशी परतफेड करणार आहात तुम्ही? थांबा। तुम्हाला हवं तेव्हा यायला आणि हवं तेव्हा निघून जायला हे माझं मन नाही मिस अनामिका। हे ऑफिस आहे, इथे असा पळपुटेपणा नाही चालणार। इथे यायचं, समोर बसायचं आणि जे होतंय त्याला फेस करायचं। नको वागूस रे असा सौरभ, नको बोलूस असा। तू नाही आहेस असा, आणि तुम्ही जशा आहात तशाच वागताय माझ्याशी सध्या, की मग जशा वागताय तशाच तुम्ही आहात असं समजू मी? मी थकलोय मिस अनामिका, दमलोय मी। सगळ्या जगाला वाटतं की सौरभ काय शहाणा आहे, समजूतदार आहे। मी पण माणूस आहे हो, माझ्या संयमालाही मर्यादा आहेत मिस अनामिका। मी नाही बघू शकत सचूचा पडलेला चेहरा, मावशीच्या डोळ्यातले 1000 प्रश्न। मी स्वतःला नाही बघू शकत आरशात मिस अनामिका। तुम्ही आमच्याशी असं वागायला नको होतात। तुम्ही चुकलात मिस अनामिका, फार मोठी चूक केली तुम्ही। आकाश परत आलाय म्हणून तुम्ही असं वागताय ना? यात बघू काय? हरभऱ्याची डाळ,
यात बघू पोहे वल्ले याला काय अर्थ आहे का? अगं लाडू चिवडा फोडणीचे चुरमुरे असं भरलेले डबे नकोत का घरात इथे? तेच करते मी आता. हा आप्पा, हा. सकाळी नाश्ता तुम्हाला वेळेत मिळतो ना, मग धीर धरा की जरा. धीर धरू? त्या होणाऱ्या सुनबाई होत्या ना त्यावेळेला मला नाश्ता अगदी वेळेत मिळायचा. पण तू मात्र प्राण कंठाशी येईपर्यंत काहीही देत नाहीस मला. हो हो मग जा ना त्यांच्याच घरी, त्या खायला घालतील तुम्हाला. जा. एकतर इकडे सकाळपासून लाभायचं, कष्ट करायचे, कामं करायची. कामाचा डोंगर कोसळलाय माझ्या डोक्यावर. कामं नुसती कामं आणि तुम्ही गुणगान गाताय त्या अनामिका ताईंचं आणि मला शिवाशाप. शांतपणे बाहेर बसूनच खावं नको. हॅलो हॅलो, बोला ना, आता फोन केलाय तर. मोठमोठे बिझनेसमॅन अशा छोट्या छोट्या गोष्टींच्यावरती चिडत नाहीत मॅडम. जर आवाज खाली करून बोला. कोण बोलतंय? तुम्ही पुष्पवल्ली पटवर्धन? हो बरोबर. तुम्हाला बिझनेस करायचा आहे करेक्ट? बिझनेस? हो हो हो, तुम्हाला बरोबर समजलंय. तुमच्यासाठी माझ्याकडे एक ऑफर आहे. हा भांडवल माझं, कष्ट तुमचं, फायदा 50-50. डील कबूल आहे का? अय्या, म्हणजे प्रश्नच नाही. मस्तच आहे. येऊन भेटा मला. बरं ठीक आहे. कधी आणि कुठे भेटायचं? फोन कट झालं की त्याच्यावरती डिटेल्स येतील तुम्हाला. हा ठीक आहे. धन्यवाद. हा धन्यवाद. सॉरी. अरे ये ना, ये. काय झालं? हे काळभोर सरांनी फाईल दिली. हा कपाटात ठेव. टेबलवरच ठेवू का मॅडम? चेक नाही केले ना तुम्ही? सरोदे काकाने केला ना चेक? हो. हा मग ठेवून दे. मॅडम एक बोलू का मॅडम? बोल ना. एरवी तुम्ही प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत जातीने लक्ष घालता. एवढं मोठं ऑडिटला पाठवायची फाईल तर सरोदे सरांवर एवढा विश्वास ठेवताय. सचिन, तुला माहिती आहे का सरोदे काका किती वर्षापासून इथे काम करतात? सॉरी मॅडम, खूप आगाऊपणे बोललो का? सॉरी. तुम्हाला राग नाही आलाय ना मॅडम? मला तसं नाही आहे सचिन. हे बघ, सरोदे काका माझे डॅडचे मित्र आहेत. आमच्या फॅमिलीसारखेच येते. आणि फॅमिली म्हणजे विश्वास. तर त्यांच्यावर डाऊट कसं घेऊ मी? तर मला त्यांच्यावर काही शंका किंवा संशय नाही आहे. एनिवेज, मी जरा मावशीबरोबर बाहेर जाते. तू हे ठेवून दे. चल. रिया मॅडमचं पण बरोबर आहे. विश्वासच नसेल तर कुटुंब नाती काय कामाची? नमस्कार. पुष्पवल्ली पटवर्धन. फोन केला होता तुम्ही मला. भांडवल देणार बिझनेससाठी असं म्हणाला होतात ना? 50-50. राईट. हा, मी पुष्पवल्ली पटवर्धन. नमस्कार. नाही नको असू दे. ते काय ना, मला कामं करायला खूप आवडतात. घरात सुद्धा खूप कामं करते मी. पण म्हटलं की कामाचे पैसे कमवायची.
हे 1,00,000 आहेत. तुमच्या बिझनेसची आयडिया जर समजा मला आवडली तर हे सगळे पैसे तुमचे. हे सगळे माझे? हे घेण्यासाठीच आलाय ना? हो. नाही म्हणजे मला पैसे खूप आवडतात आणि पैसे देणारी माणसंही खूप आवडतात. पण हरकत नसेल तर एक प्रश्न विचारू का? तुम्ही मला एवढे पैसे का देताय? मला आवडतं तुमच्यासारख्या गरजू आणि होतकरू लोकांना मदत करायला. मला आवडतं. आणि महत्वाची गोष्ट अशी की माझे जे काही लोक आहेत, जे माझे माणसं आहेत, हे तुमच्यासारखे कॅन्डिडेट्स हेरत असतात. म्हणजे तुम्ही MLM करायला निघाला होता, मग त्याच्यानंतर तुम्ही एअर होस्टेस बनण्याचा प्रयत्न केलात आणि मग या सगळ्या गोष्टींचा विचार केल्यानंतर मला असं जाणवलं की तुमच्यामध्ये एक स्पार्क आहे, काहीतरी करून दाखवण्याची इच्छा आहे. पाठिंबा नाहीये. नाही तसं काही नाहीये. म्हणजे मी का विचारलं, कारण असा एक अनोळखी व्यक्ती तुम्हाला फोन करतो आणि बोलवून घेतो, बिझनेसमध्ये भांडवल देतो असं म्हणतो आणि सरळ 1,00,000ची थप्पी समोर टाकतो. विचित्र वाटतं नाही हे सगळं? नाही म्हणजे वल्ली हावरटे पण मूर्ख नाहीये. कसं आहे, तुमच्यासारखे जे लोक आहेत ना, अशा माणसांची माझ्या ऑफिसच्या बाहेर रांग लागलेली असते. त्यांच्यापैकी कोणालाही हे मी देऊ शकतो ना. नाही नको, कशाला? मी आहे ना. म्हणजे तुम्ही असं समजा की त्या रांगेत आज माझा नंबर लागला. देऊन टाका मला पैसे. तसंही तुम्ही म्हणाला होतात ना, नफा अर्धा अर्धा 50-50. घेऊ? मी तुम्हाला माझं नाव सांगितलं, पण तुम्ही तुमचं नाव नाही सांगितलं. मला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त हुशार निघालात पुष्पवल्ली पटवर्धन. नाही काय आहे, तुम्हाला वाटलं त्याच्यापेक्षा जास्त हुशार आणि धूर्त सुद्धा आहे मी. आकाश जोशी. आकाश जोशी आहात ना तुम्ही? मग मला जर एवढं ओळखलंच आहे तर मग माझं उद्दिष्ट तुम्हाला लक्षात आलं असेलच. अर्थात. नाही म्हणजे तुम्ही टाइमपास करण्यासाठी अमेरिकेवरनं इकडे नाही ना येणार. काहीतरी ध्येय असेलच. आणि तुमच्या बोलण्यावरनं मला कळतंय की तुमचं आणि माझं ध्येय एकच आहे. सौरभ पटवर्धनला जमीनदोस्त करायचं. थोडक्यात हे पैसे म्हणजे बिझनेस मधलं भांडवल नव्हे, तर यापुढे तुम्ही माझ्याकडनं जी मदत घेणार आहात त्यासाठी पैसे दिलेत ना? असो, काम काय सांगा. काही नाही, सवयीप्रमाणे खबरी द्यायच्या. मी सांगेन ते ऐकायचं. थोडक्यात माझे असिस्टंट म्हणून तुम्हाला काम करायचं. नक्कीच. पण अनामिकाच्या आईचं काय? तिचं काय, किती जरी नालायक असली तरी शेवटी आई आहे. फार फार तर प्यादा म्हणून त्यांचा वापर होईल, पण एक गोष्ट लक्षात असू द्या, तुम्हाला वजीर बनण्याची संधी मी देतो.
धन्यवाद. काळभोर जरा पटापट हात चालवा. रिया मॅडम आले ना तर सर्व घोळ होईल. हो हो, पण इतक्या पटकन एंट्रीज कशा सापडतील? पर्याय आहे का दुसरा आपल्याला? रिया मॅडमला सर्व हिशोब चोख लागतात. हो. माहिती आहे ना तुम्हाला? त्यात ही नवीन ऑडिट करणारी टीम येते. अरे काळभोर, हा बोला सर. मी काय म्हणतोय, हिशोब सगळे दोन दोनदा चेक कर. हो सर. समजलं? हो नेहमीप्रमाणे आपल्या कंपनीचं नाव चांगलं झालं पाहिजे. हो सर, करतो. सर तुम्ही इकडे काय करताय आत्ता? तू तुझं काम कर. नाही म्हणजे काही मदत हवी असती तर केली असती ना मी. तुला नाही कळणार त्यातलं. हे त्यातलं काही कळणार नाही कदाचित, पण एवढं नक्की कळतंय की मॅडमच्या केबिनमध्ये का असतील तुमच्या फाईल्स? असतीलच तर त्या तुम्हीच दिल्या असतील ना, काहीतरी कारणाने दिल्या असतील. मग त्यांच्याकडून मागून घ्या ना. मॅडम नसताना असं त्यांच्या केबिनमध्ये बरोबर नाही. अरे मग तू कशाला इथे येतोयस? काय झालं सुरते काका? सॉरी मॅडम. का ओरडताय तुम्ही सचिनवर? ओरडत नाही मॅडम, नुसतं उत्तर देत होतो त्याला. काय आहे, प्रत्येकाला आपल्या ऑफिसमध्ये तुम्ही मानाने वागवता, त्यामुळे काही लोक पोस विसरून डोक्यावर बसल्यासारखे वागतात. अहो सरळ सरळ संशय घेतो हा आमच्यावर. म्हणतोय मॅडम नसताना कॅबिनमध्ये काय आलं आणि काय शोधताय म्हणतोय. खरंच तू हे विचारलं सचिन? मॅडम मी फक्त हो की नाही? हो विचारलं मॅडम. विचारलं? अहो संशय घेतलाय संशय. उद्या आळ घ्यायला सुद्धा मागे पुढे पाहणार नाही हा. सरोदे सर तुम्ही सुद्धा सचिन प्लीज. काकांना मी खूप वर्षापासून ओळखते. इथे जेव्हा मी नवीन जॉईन केलं इथलं सगळं काम त्यांनी मला शिकवलंय, त्यांनी मला मदत केली. तुला असं नाही बोलायला पाहिजे होतं. आणि कितीही म्हटलं ती सिनियर आहे, रिस्पेक्ट द्यायला नको का? आणि काका सचिन खूप प्रामाणिक आहे, त्याच्याकडून चुकून असं झालंय, परत नाही होणार. हो ना सचिन? हो मॅडम, सॉरी. काळभोर जरा पटापट हात चालवा. रिया मॅडम आले ना तर सर्व घोळ होईल. बाजूला हो. नक्की काय कारण आहे सगळं अचानकपणे सोडून देण्याचं? तुला किती वेळा सांगू मी, माझं तुझ्या कुटुंबाबरोबर नाही जमणार. मी आणि ते खूप वेगळे आहोत आणि मला हे ऍडजस्ट वगैरे करणं जमणार नाहीये. नक्की हेच कारण आहे? किती वेळा सांगायचं तुला? मी एका कागदावर लिहून देऊ का, सही करू आणि शिक्का मारून देऊ का तुला? मग मला हे कळत नाही मी सनामिका, इतक्या सारासार विचार करणारा तुम्ही गेल्या 4-6 महिन्यात तुमच्या ही गोष्ट लक्षात आली नाही. बरोबर लग्नाचा मुहूर्त काढण्याची वेळ आली तेव्हा तुम्हाला कळलं, जाणवलं. आता काही शिक्षा देणारच का तुम्हाला? शिक्षा मी तुम्हाला देत नाही मी सनामिका, तुम्ही मला देताय. सौरभ तू लवकर यातून बाहेर पड. हे तुझ्यासाठीही चांगलं आहे आणि माझ्यासाठी. तुम्ही अचानक निर्णय बदलला आणि अजूनही तुम्हाला खरं कारण माझ्याबरोबर शेअर करावं असं वाटत नाहीये. प्रॉब्लेम मध्ये आहात हे दिसतंय, पण प्रॉब्लेम काय हे मला सांगावं असं वाटत नाहीये. फक्त म्हणायला काय, मी पट्या आहे, मी काही करू शकतो. पट्या हे, पट्या ते, पट्या असा, पट्या तसा, पण उपयोग काय? जर तुम्हाला मदतीची गरज असताना तुम्ही ह्या पट्याला काही सांगणारच नसाल, जर माझ्याबरोबर काही शेअरच करणार नसाल, तर मग काय अर्थ आहे आपल्या प्रेमाला मी सनामिका? प्रेम म्हणजे फक्त हातात हात घालून फिरायला, तुमच्या केसात गजरा माळायला आणि एकमेकांकडे बघून लाजायला प्रेमात पडलो नाहीये मी सनामिका. एकदा, फक्त एकदा तुमची काय अडचण आहे हे सांगून तर बघा मी सनामिका. मी वचन देतो, मी मार्ग काढेन.
तू बाजूला हो. वाट अडवून उभा आहेस ही अडचण आहे. म्हणजे तुमची अडचण मी आहे मिस अनामिका. मला मनापासून असं वाटलं होतं की तुमच्या अडचणीचं नाव आकाश जोशी आहे. सौरभ बाजूला हो. तुम्हाला ऐकू येत नाही का मी काय बोलतोय? हवेत बोलतोय का मी? तू जा, तू प्लीज जा इथून.